नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या पुन्हा एक बार नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आपला, तो तुम्ही खूप जणांनी मित्रांनो छान छान कमेंट केली, तर त्या कमेंटचा आपण आज देणार आहोत मित्रांनो उत्तर। तर काय कमेंट दिली मित्रांनो आणि तुमचे काय आहे जे प्रश्न, आपण सगळ्या प्रश्नाचे मित्रांनो आज देणार आहोत आपण उत्तर। तर सर्वप्रथम आपल्या सगळ्या बकऱ्या दाखवतो, आपली गाय। तर पहिली नजरा पाहून घ्या आपण, मग नंतर आपल्या Q&A ला करू मित्रांनो सुरुवात। तर आपल्या गायचं थोडा वेळ झाला मित्रांनो, आता दूध काढलेलं आहे आणि सकाळी मित्रांनो 8 वाजले होते आता, आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता किती छान येत आहे। आणि आता थोडा वेळ झाला, आपल्या गाईला सुद्धा चरायला, आपल्या बकऱ्याला सुद्धा चरायला सोडायचा वेळ झालेला आहे। आणि आपल्या काही ते डिलिव्हरी जेवढ्या झालेल्या बकऱ्या मित्रांनो सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत, ते बघा। आणि हे बाहेरच राहत असते, आतापर्यंत इकडं होत्या पण थोडा वेळ झाला तिकडे गेलेलं आहे। आणि आपली गाय मित्रांनो आत्ताच तिले लोड झाली मित्रांनो, सकाळ सकाळ जरा लोड दिसते। कुरा टाकलेला आहे तिले आणि दूध काढून घेतलं, दूध पण मित्रांनो खूप छान दूध द्यायला लागली आपली गाय पण। आणि चला आता बकऱ्यामध्ये दाखवू। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या आज एका बकरीची होत आहे मित्रांनो डिलिव्हरी। तर ते कोणती बकरी आहे, तर बघा छोटे छोटे पिल्ले सुद्धा मित्रांनो आपली इथेच राहते। आता थोडा वेळ झालेला लहान कंपाऊंडमध्ये टाकलं होतं दूध पिण्यासाठी, त्याच्या माईचं आता सोडलेलं आहे। आणि आपली कोणती बकरी आहे मित्रांनो डिलिव्हरीसाठी, तर ती आहे मित्रांनो हे बकरी आपल्या समोर दिसत असेल, ही बकरी मित्रांनो आजीची डिलिव्हरी होत आहे। बघा आपली गाय सुद्धा छान ओरडत आहे। आणि इकडं आहे मित्रांनो बैल दुसरे, त्याच्यामुळं आपली गाय त्याच्याकडे पण ओरडत आहे। आणि त्याच्यानंतर म्हणजे मित्रांनो ही बकरी आहे आणि ही सुद्धा आहे, अशा अजून आपल्या 6 बकऱ्या डिलिव्हरी आहे। आता ही एक जण द्यायला लागली म्हणजे आपल्या 5 बकऱ्या आता आहे। आणि आपली ही जी नवीन पाट आहे मित्रांनो, ते सुद्धा आपण तयार केली होती आणि ते सुद्धा गाभण आहे मित्रांनो आत्ताच्या, आणि ते याच बकऱ्याबरोबर मित्रांनो छानपैकी जाते। तर बघा आपल्या छोट्या कंपाऊंडमध्ये एकही पिलू नाही आता, कारण दूध पिण्यासाठी मित्रांनो सकाळी काढले होते बाहेर, म्हणून काही आहे आतमध्ये दरवाजा उघडाच आहे, मग आता दूध पिण्यासाठी बाहेर काढलं। स्टेजवर मित्रांनो बघा किती छान बसलेले आहेत आपले। आणि इकडे मित्रांनो बघा, तर सगळ्या मित्रांनो बकऱ्या आता चरासाठी वाट पाहत आहे। तर आजचा आहे मित्रांनो आपला जे तुम्ही विचारले ते आपल्या सगळे प्रश्नाचे उत्तर, तर आज आपण देणार आहोत। तर चला मग आपल्या Q&A ला करू स्टार्ट। तर चला मग मित्रांनो आपल्या Q&A ला करू आता स्टार्ट। आणि आपले 303 फॉलोअर झालेले आहे मित्रांनो, तर ज्यांनी कमेंट केलं मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून, असेच कमेंट करत जा मित्रांनो। आणि खूप आनंद झाला मित्रांनो कमेंट केल्याबद्दल। तर आपलं एक कमेंट आलेली आहे मित्रांनो गोकुळ शिकारे, तर धन्यवाद भाऊ गोकुळ शिकारे कमेंट केल्याबद्दल। तर त्यांची कमेंट आहे, भाऊ गाव कोणते आहे आपले, तर आपलं गाव आहे मित्रांनो नांदेड जिल्हा सांगतो पहिले, तर नांदेड जिल्हा तालुका माहूर, आणि आपलं गाव आहे मित्रांनो बोंडगव्हाण, सगळ्यात शेवटी येते मित्रांनो, तर बोंडगव्हाण। आणि आपल्या जवळपास एक नदी आहे मित्रांनो पैनगंगा, त्या नदीच्या काठाला लागून आहे, जर कोणी इच्छुक जवळपास असेल तर भेटायला येऊ शकता। आणि त्यानंतरची कमेंट आहे मित्रांनो गीतमाला, तर धन्यवाद भाऊ गीतमाला कमेंट केल्याबद्दल। तर बहुत ही सुंदर, फुल वॉच, गुड आयडिया, नाईस व्हिडिओ, तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो। प्रश्न काय विचारत नाही पण काहीतरी कमेंट करत जा, तर खूप आनंद होतील। त्याच्यानंतर आहे मित्रांनो अंसाराम बाडे, तर खूप खूप धन्यवाद। आणि त्याने मस्त बोलतो रे, तर बोलाच लागते मित्रांनो छान, तर त्याच्यामुळं तुम्हाला आवडेल, तुम्ही लाईक कराल त्याच्यामुळे। आणि थोड्या वेळामध्ये आता आपल्या बकऱ्यासुद्धा जाते मित्रांनो, हे बघा। त्याच्यानंतर अशा खूप छान कमेंट, त्याच्यानंतरची एक कमेंट केली मित्रांनो आपल्याला सुनील वासावे, तर यांनी कमेंट केली, खूप खूप धन्यवाद भाऊ कमेंट केल्याबद्दल। त्यांचं एक कमेंट होतं की कोणत्या जातीच्या आपल्या बकऱ्या आहे, जर आपल्या जेवढ्या काही बकऱ्या आहे मित्रांनो कोणत्या जातीच्या आहे, तर चला मग तुम्हाला सांगतो। तर आपल्या जे बकऱ्या आहे मित्रांनो ते याच्यापैकी उस्मानाबादी प्लस बीटल आहे, जेवढ्या आपल्या बकऱ्या आहे उस्मानाबादी प्लस बीटल, त्याच्यामध्ये सगळ्या काय उस्मानाबादी आहे।
आणि काही काय मित्रांनो ते बिटलमध्ये मोडते. आता ही बकरी उस्मानाबादी येते, प्युअर क्वालिटीची मित्रांनो उस्मानाबादी येते. हिची हाईट बघू शकता आणि हे बघा अशी हाईट आहे मित्रांनो. तर हे प्युअर उस्मानाबादी. आणि जी बिटल येते म्हणलं ते हे बकरी एक. ही जी बकरी आहे मित्रांनो ही येते बिटलमध्ये. बिटल क्रॉस आहे पण बिटलमध्ये येते. आता हिचे कानं बघा तुम्ही, कानं लंबे आहे आणि हे एक बिटलमध्ये येते. त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो ही जी तुम्हाला बांडी दिसत असेल ही वाली ती आणि ही वाली एक, तर ते सुद्धा 2 बिटलमध्ये येते. आमच्याजवळ मागं मित्रांनो क्रॉस करायसाठी ब्रीडर आणला होता, तर ते बिटल क्रॉस होतात. त्याच्यामुळं आपलं जेवढं काही बकरं आहे ते सगळं बिटल क्रॉस झालं. जर प्युअर क्वालिटीचा आणला असता मित्रांनो तर ते प्युअर क्वालिटीचा झाला असता. आपल्या शेळ्यासुद्धा छान, पण तेच क्रॉस होत्या त्याच्यामुळं हे सुद्धा क्रॉस झाले. पण पुढं मित्रांनो आपण आणू, तर पुढच्या वेळेस मित्रांनो प्युअर क्वालिटीचे आणू. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या बकऱ्यासुद्धा आता चरण्यासाठी निघलेले आहे हे बघा. आणि जी डिलिव्हरी बकरी आहे मित्रांनो तिला घरीच ठेवावं लागते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सगळ्या बकऱ्यासुद्धा चरायला गेलेल्या आहे आणि जी डिलिव्हरी बकरी होती तिलासुद्धा आपण घरीच ठेवलेलं आहे. तर हे होते मित्रांनो आजचं आपलं व्हिडिओ आवडला असं मित्रांनो लाईक करा आणि हा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. खूप खूप धन्यवाद ज्यांनी कमेंट केलं पुन्हा एक बार. आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.